कर्माचं फळ कसं मिळते या सुंदर गोष्टीतून तुम्हाला सहजच कळेल. एकदा एका कंपनीचा मालक मॅनेजरकडून झालेल्या एका छोट्या चुकीमुळे मॅनेजरवर खूप भडकला. मालकाचे बोलणे ऐकून मॅनेजरला खूप राग आला, पण तो मॅनेजरला काही बोलू शकत नव्हता. त्याने केबिन बाहेर येऊन त्याचा राग आपल्या बाकीच्या स्टाफमधील लोकांवर काढला. मॅनेजर आपल्यावर विनाकारण चिडल्यामुळे स्टाफमधील सर्व लोकांनाही खूप राग आला. आता स्टाफवाले तर मॅनेजरला काही बोलू शकत नव्हते आणि एकमेकांवर सुद्धा राग व्यक्त करू शकत नव्हते, कारण काम त्यांना सोबतच करावे लागणार होते. मग स्टाफमधील लोक घरी जाताना वॉचमनवर आपला राग काढू लागले. वॉचमनला स्टाफचे बोलणे ऐकून राग आला, पण तो आपला राग कोणावर काढणार? वॉचमनची सुट्टी झाल्यावर वॉचमन घरी आला. घरी त्याच्या बायकोने त्याच्या आवडीचं जेवण बनवलं नव्हतं. वॉचमनचा राग आणखीच वाढला. त्याने ऑफिसमधील सर्व राग बायकोवर काढला. तिला खूप काही ऐकवलं. त्यानंतर त्याची बायको आतमध्ये गेली व मुलाला एक जोरात कानाखाली मारली आणि म्हणाली, दिवसभर नुसता खेळतो, अभ्यास करत नाही. तिने तिचा राग मुलावर काढला. मुलगा काय करणार, रडत रडत घराबाहेर गेला. थोडा दूरवरच एक कुत्रा शांत झोपलेला होता. त्या मुलाने दगड उचलला आणि कुत्र्याला फेकून मारला. कुत्रा रागात उठून इकडे तिकडे पाहू लागला. त्याला जवळ एक माणूस दिसला. कुत्र्याला वाटले यानेच दगड फेकून मारला. कुत्रा धावत गेला आणि त्या माणसाला जोरात चावला. कशीबशी त्या माणसाने त्या कुत्र्यापासून सुटका केली. तो माणूस विचार करू लागला, मी या कुत्र्याला काहीच केले नाही, तरी मला का चावला? आणि हा माणूस दुसरा कोणी नव्हता तर कंपनीचा मालक होता, जो मॅनेजरवर भडकला होता. या गोष्टीचं तात्पर्य असं, तुम्ही जे काही कर्म करता ते घुमून फिरून अनेक पटीने तुमच्यापर्यंतच पोचते, मग ते चांगले कर्म असो किंवा वाईट. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.